नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. अहिल्यानगर शहराच्या विकासाला नवी दिशा देणाऱ्या तब्बल 15 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचं भव्य भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. आमदार संग्राम जगताप यांच्या विशेष प्रयत्नातून आणि महायुती सरकारच्या माध्यमातून ही विकास कामे मंजूर करण्यात आली असून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात आले. चितळे रोडवरील ऐतिहासिक नेहरू मार्केट परिसरात 9 कोटी 34 लाख रुपये निधीतून भव्य व्यापारी संकुल आणि आधुनिक भाजी मार्केट उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे व्यापाऱ्यांना सुसज्ज जागा उपलब्ध होणार असून नागरिकांनाही आधुनिक बाजारपेठेची सुविधा मिळणार आहे. शहराच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक आणि बाजार व्यवस्थापनालाही याचा फायदा होणार असल्याचं सांगण्यात आलंय. याचबरोबर सावेडी उपनगरातील बसस्थानकाच्या पुनर्विकासाचाही शुभारंभ करण्यात आला. सुमारे 5 कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सुविधा असलेले नवीन बसस्थानक उभारले जाणार आहे. प्रवाशांसाठी प्रशस्त प्रतीक्षागृह, स्वच्छतागृह आणि आधुनिक बांधकामामुळे सावेडी बसस्थानकाचा चेहरा मोहरा बदलणार आहे. दरम्यान पत्रकार चौक ते DSP चौक या मुख्य मार्गावर 66,37,000 रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या सेंट्रल लाईन LED पथदिव्यांचा लोकार्पण करण्यात आला. या पथदिव्यांमुळे संपूर्ण रस्ता प्रकाशमान झाला असून रात्रीच्या वेळी वाहनधारक आणि नागरिकांच्या सुरक्षेत वाढ होणार आहे. यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की शहराच्या विकासासाठी आणखी विविध प्रकल्प राबविण्यात येणार आहे. आमदार संग्राम जगताप आणि डॉक्टर सुजय विखे पाटील शहर विकासासाठी पुढाकार घेत आहेत. शहराला चांगली टीम मिळाली असून सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडत आहे. इतिहास जपत आधुनिक विकास या संकल्पनेतून अहिल्यानगर शहराच्या अर्थकारणाला आणि पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. तर आज मला आनंद आहे की नेहरू मार्केट आपलं जे आम्ही लहानपणी पाहत होतो 1965 साली, म्हणजे मी 64 साली या शहरामध्ये पहिल्यांदा तिथं एक कॉन्व्हेंट हायस्कूल आहे कलेक्टरच्या बाजूला, तिथं पहिली ॲडमिशन घेतली होती 64ला 64. आता किती वर्ष झाल्या त्या गोष्टीला, तिथं बऱ्याच लोकांचा जन्म झाला नव्हता त्यावेळी तुमच्या सगळ्यांचा. सगळे तरुण पिढी आता, पण आम्ही त्यावेळी हे सगळे जे बदलणार अहिल्यानगर शहर पाहिलं त्याच्यातून आता अनेक मोठे बदल होत आहेत. आता संग्राम भैया पुढाकार घेत आहेत, डॉक्टर सुजय पुढाकार घेत आहेत. त्या तरुण जोडीने मला वाटतं संकल्पच केलेला आहे की शहर आपलं एक राज्यातलं अग्रगण्य आपलं शहर झालं पाहिजे असा त्यांचा प्रयत्न आहे. त्या दोघांना माझ्या शुभेच्छा आहेत मनापासून. डांगे साहेब, तुम्ही इतकं चांगलं काम करताय. एक चांगली टीम आता महापौर गाडेताई, उपमहापौर धनंजय आहे, बाकी नगरसेवक आहे, स्थायी समिती आमचे सभापती कोण लोंढे साहेब ते आहेत. लोंढे साहेब पाहिल्यानंतर आपण वजन पडतं त्यामुळे तसं काही नाही, पण असं कलेक्टिव्ह इतकी चांगली टीम महापालिकेत माझा संबंध नाही शहरात फार आला कधी, पण इतकी चांगली टीम यापूर्वी शहरात कधी मिळाली नाही तुम्हाला. इतकी चांगली टीम मिळाली, त्यामुळे याचा उपयोग शहराच्या सौंदर्यीकरण वाढण्यासाठी होईल. पण शहरातल्या राहणाऱ्या सामान्य नागरिकाला अधिकाधिक चांगल्या सुविधा कशा मिळतील या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करा अशी माझी आपल्याला विनंती आहे. दिव्य इमारत ही चांगली झाली पाहिजे याच्याकरता अनेक लोकांची भावना होती आणि त्या काळामध्ये आपण पाहिलं तर इमारत पाडण्यात आली, पण पुढं त्याला एक मूर्त स्वरूप प्राप्त होण्याकरता बराच अवधी हा उलटून गेला. पण असू द्या, हरकत नाही, उशिरा का होईना, पण आज कुठेतरी कामाला भूमिपूजन होतं, सुरुवात होती. आणि अहिल्यानगर हे महाराष्ट्राच्या नकाशावरती आता विकसित शहर म्हणून नावावर पडत असताना तशा खाजगी स्तरावरती ज्या इमारती उभा राहत आहेत की ज्या लोक बिल्डर म्हणून उभा करतात, कुणी स्वतःची खाजगी प्लॉट म्हणून उभा करतं, बंगला म्हणून उभा करतं, कुणी खाजगी व्यवसाय दृष्टिकोनातून मोठ्या इमारती उभा करतं, कुणी हॉस्पिटल उभं करतं. पण आज त्याच माध्यमातून आपण जर पाहिलं तर आता महानगरपालिकेची वास्तू म्हटलं ती नगरकरांची वास्तू असते आणि तसे नगरकरांच्या वास्तू देखील निर्माण होण्याकरता एक मोठी सुरुवात ही आपण जर पाहिलं तर बोरगाव रोड या ठिकाणी जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे त्या झोन ऑफिस शेजारी देखील आता एक मोठी इमारत ही उभा राहिलेली आहे आणि ती दुसरी कशाची नसून सर्वात महत्त्वाची इमारत म्हणजे आरोग्य सेवेकरता इमारत आता ती दाखल होती आहे. आणि ती जर इमारत आपण जर सर्वांनी पाहिली तर तुम्हाला सांगतो ती इमारत अहिल्यानगर शहराच्या परिसरामध्ये जेवढी खाजगी हॉस्पिटल आहेत त्याला लाजवल अशी दर्जेदार इमारत आता उभा राहिलेली आहे. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.